सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या आजच्या नवीन धमाकेदार टूर या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मंडळी, फायनली तो दिवस आला ज्याची मी गेल्या 2 महिन्यापासून वाट पाहत आहे. ती म्हणजे आपली वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर ही ट्रिप येत्या 4 जून रोजी सुरू होते आहे. आणि त्या ट्रिपचं नियोजन मी तर स्वतः केलं आहे, पण आमच्या वेंगुर्ल्यातील मेन मालक लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हलचे मुख्य मालक श्री मिथुन परब यांच्याद्वारे आज पहिल्यांदा यांच्या कोलॅब ट्रिपद्वारे नियोजन सुरू आहे. तुम्ही पाहू शकताय प्रवाशांसाठी जे टॉयलेटरी किट दिले जाते सुरुवातीला त्याचं नियोजन माझ्याकडे आहे, म्हणजे ही जबाबदारी सगळी माझ्याकडे आहे. वैष्णोदेवी या ट्रिपचा मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला 50 ते 60% लोकांनी फोन बुकिंग, म्हणजे भूषण गावडे प्रवासामध्ये आहेत, ते टूर ऑर्गॅनायझर आहेत म्हणून प्रवाशांनी बुकिंग केली आहे. आणि आनंद उत्साहाने या ट्रिपसाठी मित्र बाबा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. एकूण 45 म्हणजे टोटल 45 पॅसेंजर आहेत आपल्या टूर या पूर्ण प्रवासामध्ये. त्यांच्याकरिता जे लागतील टॉयलेटरी किट ते माझ्याकडून स्पेशल गिफ्टिंग आहे. त्यामध्ये काय काय असेल, टूथब्रश, कोलगेट, साबण, पेपर सोप आणि छोटीशी पावडर, म्हणजे पावडर तोंडाला थापला. हे फक्त बेसिक गोष्टी आहेत आपल्याला ट्रेनच्या प्रवासामध्ये वापरण्यासाठी. हॉटेलमध्ये गेल्यावर अजून चांगल्या सुविधा मिळतील, पण त्या आता लगेच सांगणार नाही. याआधी सगळं पूर्णपणे तयारी करू आणि लगेच येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. दिनांक 4 जून या दिवशी आहे आमचा पहिला प्रवास थेट अमृतसरला जाण्यासाठी गोल्डन टेम्पलने. तिथून पुढे कनेक्टिव्हिटी होईल आम्हाला वैष्णोदेवीला जायला. पण आता ही सगळी जबाबदारी पार पाडायची आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि वैष्णोदेवी ट्रिप आम्ही कुठे कुठे जाणार, स्टे काय असेल, एकूण प्रवास किती लागेल आणि टोटल बजेट किती, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लेट्स गो टूर यांच्यातर्फे आयोजित केलेल्या वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर या प्रवासाला सुरुवात होते दिनांक 4 जून ते 10 जून पर्यंत. हे टूर पॅकेज प्रति व्यक्ती 10,500 रुपये असून येणे जाणे रेल्वे तिकीट, कटरा अमृतसरला फिरण्यासाठी AC बस, तसेच हॉटेलमध्ये राहण्याची सोय, सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण हे सर्व काही 10,500 रुपयात इन्क्लूड आहे. दिनांक 4 जून 2026 रोजी आमची फायनली वैष्णोदेवी ट्रिप सुरू होती आहे. वैष्णोदेवी शिवखोडी अमृतसर. आणि अशा प्रकारे संपूर्ण ही आमची पॅकिंग. आजच्या या वैष्णोदेवी टूर पॅकेज मध्ये मी एकटा नसून माझे आई बाबा सोबत काका काकी आणि इतर काही फॅमिली मेंबर आहेत, म्हणजे एकूण 12 जण आणि इतर 30 ते 35 लोक जे या टूर पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. सामान बघा काय काय आहे. 2 ट्रॉली बॅग, एक ज्यात बाबांचे माझे कपडे, यात आईचे कपडे, या ठिकाणी आपले टॉयलेटरी किट्स पूर्ण सामान आहे ते आता प्रवाशांना गेल्या देणार. या ठिकाणी रात्रीचं जेवण, छोटे मोठे काय जे आपल्या वस्तू आहेत जे तिथे कॅरी केले पाहिजे ते सर्व काही या बॅग मध्ये इन्क्लूड केले आहे. मम्मी तयार वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी? आज मम्मी मात्र मस्त उठून दिसते आहे, कारण किती वर्षांनी ड्रेस घातला तू? लग्नानंतर पहिल्यांदा, म्हणजे 25-26 वर्षानंतरच. वा, हाय की नाही? 1 लाईक नक्की बनतो आईसाठी. वाजले दुपारचे 4 आणि आमच्या ट्रेनची वेळ आहे मुंबई वांद्रे टर्मिनस येथून ठीक संध्याकाळी 6:45. परंतु आमच्या टूर ओनरने आम्हाला 5:30 वाजता हजर राहायला सांगितलं आहे मुंबई वांद्रे टर्मिनसला. येथून ओला बुक केली आहे. पटकन 4 शौचालय निघू थेट मुलुंड ते वांद्रे टर्मिनस. बाबा डायरेक्ट कामावर येणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे मी, आई, काकी आणि माझी चुलत बहीण एकत्र येणार थेट वांद्रे टर्मिनसला ओलाणी. गणपती बाप्पा मोरया. मुंबई वांद्रे टर्मिनसवरून डायरेक्ट कटरासाठी रेल्वेचे बुकिंग मिळाले नाही, परंतु ट्रेन नंबर 12903 गोल्डन टेम्पल या ट्रेनने अमृतसर पर्यंत प्रवास पूर्ण होणार आणि तेथून कटरासाठी प्रस्थान होईल AC सीटर या बसने. संध्याकाळचे 6:43 झाले आहेत. लोकेशन वांद्रे टर्मिनस, पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस. फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आपली ट्रेन लागली आहे. सुवर्ण अमृत मंदिर गोल्डन टेम्पल. ट्रेन क्रमांक 12930. सुटणार कुठून? वांद्रे टर्मिनस ते लास्ट स्टॉप अमृतसर. वैष्णोदेवीला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन अवेलेबल आहे स्वराज्य एक्सप्रेस. लास्ट स्टॉप श्री वैष्णोदेवी कटरा. पण झाला काही बुकिंग नाही मिळालं त्या ट्रेनला. बुकिंग एवढी लोक वेटिंगला असतात, परंतु आमचा प्लॅन बी तयार होता, तो म्हणजे गोल्डन टेम्पलचा. त्यामुळे काही टेन्शन नाही. बऱ्याच जणांची बुकिंग S4 मध्ये आहे, S3 मध्ये आहे, आमची S1 मध्ये. एकूण 12 सीट आहेत S1 मध्ये आणि बाकी सगळे AC मध्ये. वांद्रे टर्मिनस, बाबा रे बाबा, बेकार हालत लय खराब आहे. मेन वांद्रे स्थानकापासून इथे यायला 1 किलोमीटरचं अंतर आहे. नाही म्हटलं तरी 1 किलोमीटरसाठी तब्बल 10 ते 15 मिनिटं जात आहेत, कारण भयानक ट्रॅफिक. पण आम्हाला काही टेन्शन नाही. 5:30ला आलो होतो, त्यामुळे ऑन दी स्पॉट, त्यामुळे लवकर या ठिकाणी ट्रेनमध्ये ऑनबोर्ड केला. निर्धारित वेळेमध्ये ऑन टाइम आपली ट्रेन रवाना होते वांद्रे टर्मिनस येथून ठीक सायंकाळी 6:45. पहिल्यांदाच या भागातून प्रवास करतोय. मला वाटलं आमच्या कोकणामध्ये प्रवास होईल वांद्रे मडगाव, परंतु असं नव्हतं. डायरेक्ट जम्मू दिशेने प्रवास होतोय. आधी होईल पंजाब आणि नंतर मग तिथून बस पकडून जम्मू.
लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. वैष्णोदेवी टूरसाठी एकूण आम्ही सर्वजण 45 लोक, 35 जण वांद्रे टर्मिनस येथून ऑनबोर्ड झाले आणि उर्वरित 10 ते 11 लोक बोरिवलीवरून ऑनबोर्ड होतील. माझ्यासोबत माझे आई बाबा, काका काकी, बाबांचे मित्र, त्यांचे कुटुंब हे सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आणि माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत. बोरिवलीवरून निघत सर्व प्रवासी आले की नाही हे पाहण्यासाठी मी आणि मालक मिथुन परब जाऊन बघत होतो. सर्वजण ऑनबोर्ड झाले आणि प्रत्येकाला टॉयलेटरी किट ह्या दिल्या गेल्या. ते सर्व पाहून प्रवासी पर्यटकांनी आम्हा सर्वांचे आभार मानले. गोल्डन टेम्पल बोरिवलीवरून निघत नॉन स्टॉप सुरतला पोहोचते. उत्तर कोकणातून प्रवास होताना रात्रीच्या जेवणाचा उत्तम बेत आखला. आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ, भाकरी, चपाती या सर्ववरती रात्रीचे जेवण पूर्ण झाले. मंडळी सुरत, वडोदरा, गोध्रा नंतर राजस्थान दिशेने प्रवास करताना पावसाने चांगली फलंदाजी केली. या निसर्गरम्य वातावरणात उत्तम प्रकारे रात्री झोप झाली. सर्वांना शुभरात्री. रिम झिम रिम झिम, रिम झिम रिम झिम, रिम झिम रिम झिम, रिम झिम रिम झिम, रिम झिम रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा. शुभ सकाळ मंडळी, स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे आपल्या सर्वांचे राजस्थान राज्यातील सवाई माधोपूर जंक्शन या ठिकाणी, जो येतो सवाई माधोपूर या जिल्ह्यामध्ये. सकाळचे 8:30 वाजले, 8:34. सवाई माधोपूर या ठिकाणी आपली ट्रेनची वेळ आहे. ठीक सकाळी 8:20, म्हणजे 10 ते 15 मिनिटे आपली ट्रेन उशिराने सुरू आहे. आणि सांगू इच्छितो, रात्री सुरत गेल्यानंतर मस्तपैकी झोप काढली, पण रतलाम नंतर पावसाने जी काही तोबा तगडी सुरुवात केली, कोटा जंक्शन पर्यंत कंटिन्यू पडत होता. त्यामुळे बघा क्लायमेट एकदम नॉर्मल आहे, नाहीतर बाबा या ठिकाणी बेसुमार गरमी असते. माझ्यासोबत काका, कसं वाटतं प्रवास करून? छान मस्त. पहिल्यांदा या ठिकाणी प्रवास केला काय? पहिल्यांदा या ठिकाणी प्रवास केला मी. पहिल्यांदा. आता आपण माहिती कोणत्या राज्यामध्ये असो? नाही, राजस्थानचं सवाई मधुपूर जिल्ह्याचं ठिकाण आहे. आता इथून पुढे आता गाडी आपली आतली भरतपूर नंतर मग UP मध्ये प्रवेश करू. मथुरा, मग दिल्ली, हरियाणा, लास्ट पंजाब. नमस्कार, शुभ सकाळ. झाली का झोप वगैरे पूर्ण? मस्त वेगळी. आणि आता वातावरण कसं झालंय? सुशेगात. वा. मी मगाचपासून बोलतोय सुरुवातीपासून. आमच्या लेट्स गो टूर ट्रॅव्हलचे सर्व मालक श्री मिथुन परब, हेच ते आमचे वेंगुर्ल्याचे मिथुन परब. लेट्स गो टूर ट्रॅव्हलचे सर्व जे कुल्लू मनाली, शिमला, अमृतसर, राजस्थान, केरळ, अजून कुठे ऑल ओव्हर इंडिया. तशी आता आपली चालली आहे वैष्णोदेवी. फक्त आणि फक्त 10,500 रुपयामध्ये, ज्यात रेल्वेच्या तिकिटापासून, साईट सीइंग फिरण्यापासून, बसपासून आणि राहण्याची खाण्याची तर उत्तम सुविधा. बरोबर की नाही? येस. सकाळी 10 नंतर परब साहेबांनी सर्वांना सरप्राईज म्हणून चहा सोबत स्नॅक पॉकेट दिले. रात्री देणार होतो पण नको, याचा फायदा सकाळी नक्की होईल. आणि खरंच
परब सरांनी दिलेले स्नॅक पाहून प्रवासी पर्यटक भरपूर खुश झाले. दुपारी मथुरा जंक्शन येथून 12 वाजता जेवण आले, ज्यात वरण भात, रोटी भाजी उत्कृष्ट असे आम्हा सर्वांचे जेवण झाले. दिल्ली आल्यानंतर बऱ्यापैकी आता उकाडा जाणवत होता. अमृतसरला आमची ट्रेन निर्धारित वेळेतच रात्री 11:30 पोहोचेल. शुभ संध्याकाळ. वाजले आता रात्रीचे 10 आणि आतापर्यंत म्हणजे काल दिनांक 4 जूनला केली होती प्रवासाला सुरुवात, ठीक सायंकाळी 6:45 आणि आज तारीख 5 जून 2026 वाजले रात्रीचे 10. जस्ट आता क्रॉस केलंय लुधियाना जंक्शन. येणारा पुढील स्टॉप जालंधर, पुढे बियास आणि लास्ट स्टॉप आमचा अमृतसर. अमृतसरला आपली ट्रेन पोहोचणार ठीक रात्री 11:30. वेलकम टू पंजाब. अमृतसरला पोहोचल्यानंतर आम्ही सर्व प्रवासी पर्यटक एकत्र बाहेर जमा झालो. एसी पुशबॅक सिटिंग बस आम्हा सर्वांची वाट पाहत होती. पटापट सर्वांनी लगेज आत ठेवून पाय मोकळे करण्यासाठी, चहा नाश्ता जेवण करण्यासाठी 1 तासाचा कालावधी दिला गेला आणि मग मध्यरात्री 1 वाजता आमची बस 260 किलोमीटर प्रवास करत कटरा दिशेने रवाना झाली. ठरलेल्या वेळेप्रमाणे ठीक मध्यरात्री 1 वाजता आपली बस रवाना होते. अमृतसर रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून थेट श्री वैष्णोदेवी कटरा या ठिकाणी जायला. एकूण आपला 5 ते 6 तासांचा प्रवास आहे. मस्तपैकी मिडनाईट जर्नी. जे आता रेल्वेचा प्रवास करून आलो आहेत, स्पेशली स्लीपर नाही, आता आरामात AC मधून झोपून प्रवास होणार आणि त्यामध्ये मी सुद्धा आहे. तर आता प्रवासाला सुरुवात करूया. अमृतसर ते कटरा. बोला गणपती बाप्पा मोरया, अंबे माते की जय. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. वेलकम टू माता वैष्णोदेवी नगरी कटरामध्ये. रात्रीचा प्रवास उत्तमच झाला, पण मोबाईलला मात्र अजिबात रेंज नाही. त्याचे कारण जम्मू राज्यात प्रीपेड सिम कार्ड चालत नाही. तुमच्याकडे बिलिंग पोस्टपेड असेल तर ठीक, नाहीतर या ठिकाणी टेम्पररी पोस्टपेड कार्ड घ्यावे लागते. कटरा येथील हॉटेल न्यू श्रद्धा इथे आम्हा सर्वांचा 3 रात्र स्टे होता, ज्यात सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण इन्क्लूड आहे. एकूण आम्ही सर्वजण 45 प्रवासी पर्यटक. प्रत्येकाला ट्रिपल शेअरिंग आणि 4 शेअरिंग या पद्धतीने रूम दिली गेली. रूम मध्ये उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. AC रूम, गरम पाणी, हीटर, वॉटर बॉटल इत्यादी काही. रूम चेक इन होण्यासाठी बऱ्यापैकी आमच्याकडे कालावधी होता. म्हणलं पोटभर नाश्ता करून घेऊ आणि नाश्त्यामध्ये परोठे, कांदे पोहे, चीज सँडविच, चहा, कॉफी अतिशय उत्तम. सर्वांनी पोटभर नाश्ता केला आणि मग रूम एकदाची मिळाली, सर्वांनी मिळून आराम केला. टूर मॅनेजर म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी. प्रत्येकाला वैष्णोदेवीचे दर्शन कसे मिळेल, जाणारा मार्ग कोणता, कुठे थांबावे, काय करावे, वेळेत कसे पोचाल या सर्वांची माहिती माझ्याद्वारे मिळाली. शनिवार दिनांक 6 जून या दिवशी संध्याकाळी आम्ही ठरवले की सर्वांनी मिळून आरेपाडी कार्ड घ्यायचे आणि दर्शनासाठी सुरुवात करायची. परंतु त्या रात्री तब्बल 56,000 लोकांचा रेकॉर्ड झाला आणि दर्शनाची रांग पूर्णपणे बंद केले. म्हणजे आरेपाडी कार्ड देणे बंद केले याचा अर्थ लोकांना प्रवेश दिला गेला नाही. मग त्या रात्री पोटभर जेवण केले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3ला उठून म्हणजे रविवार दिनांक 7 जूनला उठून 5 वाजता लाईन लावली आरेपाडी कार्ड घेण्यासाठी. रविवार दिनांक 7 जूनला पहाटे 5:30 पर्यंत आम्हा सर्वांना आरेपाडी कार्ड मिळाले. हे कार्ड कटरा रेल्वे स्टेशन,
कटरा बस स्टँड येथून फ्री ऑफ कॉस्ट मिळते. फक्त आधार कार्ड हे तुम्हाला दाखवावे लागेल. शुभ सकाळ मंडळी, वाजले पहाटेचे 3:45 आणि आता मी चाललोय वैष्णोदेवी रेल्वे स्टेशन कटरा या ठिकाणी आरेपाडी कार्ड काढण्यासाठी. कारण आतमध्ये प्रवेश करताना युनिक आयडेंटिटी म्हणून आरेपाडी कार्ड कंपल्सरी आहे आणि ते आरेपाडी कार्ड आपल्याला रेल्वे स्टेशन म्हणा, बस स्टँड किंवा इथं 2-3 ठिकाणी मिळेल. पण रेल्वे स्टेशनला 15 काउंटर असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी चाललोय. माझ्या बाजून 12 ते 13 जण आहेत आणि ठीक पहाटे 5 वाजता मेन काउंटर चालू होतो. आमच्यातले बरेच जण पुढे गेले आहेत. म्हटलं हळूहळू चला पुढे, आम्ही येतो मागून. बरोबर की नाही? हा, या ठिकाणी समोर कटरा रेल्वे स्टेशन आणि इकडे बघू शकता भरपूर लोकांनी रांग लावली आहे. पहाटे 2 पासून 3 पासून आम्ही आलो ठीक 3:45 वाजता आणि या ठिकाणी आमचा नंबर लागलाय स्पेशली आरेपाडी कार्ड काढण्यासाठी. जर तुम्ही दर्शनाला येताय तर कंपल्सरी बाणगंगा चेकपोस्ट या ठिकाणी किंवा दुसरा जो मार्ग आहे त्या ठिकाणी आरेपाडी कार्ड चेक केली जाते. आरेपाडी कार्ड दाखवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड कंपल्सरी आहे. बरोबर की नाही? सगळ्यांचे आहे ना आधार कार्ड? माँ शेरावाली सच्चे दरबार की प्यार से बोलो, जोर से बोलो, जय माता दी. फायनली बाबा अर्ध्या तासामध्ये म्हणजे 5 वाजता काउंटर ओपन होतं आणि ठीक 5:30 आम्हाला कार्ड मिळालं, आरेपाडी यात्रा कार्ड. आता बाकीचे या ठिकाणी 7 काउंटर आहेत, प्रत्येकजण वेगळ्या काउंटरमध्ये उभे होते. ते आता हळू बाहेर येतील आणि एकत्र आम्ही दर्शनासाठी जाऊ. काय म्हणता का? बरोबर की नाही? हो बरोबर आहे. किती वाजता आलो इथं रांगेत भरायला? 4:30 वाजता आलो आम्ही. 4:30ला. मग आपण मला वाटतं आम्ही 4ला आलो इथं. हां, 1 तास रांगेमध्ये 1.5 तासात मिळालं कार्ड, म्हणजे अर्ध्या तासात मिळालं. 2 वाजल्याहून लाईन लागलेली होती. 2 वाजल्यापासून आरेपाडी कार्ड मिळाल्यानंतरची म्हणजे सेलिब्रेशन. कार्ड दाखवा कार्ड. रात्री आलो होतो नो चान्स, पहाटे आलो काम 25. मेन हॉटेलपासून आम्ही रिक्षा केली 200 रुपये प्रति रिक्षा. असे 3 रिक्षा गेले 12 माणसाचे आणि आता पोहोचलो मेन कमानीपाशी बाणगंगा चेकपोस्ट. बाणगंगा चेकपोस्ट या ठिकाणी पोहोचलो असून लेडीजसाठी लाईन वेगळी आहे आणि जेंट्ससाठी लाईन वेगळी. त्यामुळे या ठिकाणी फ्रिस्किंग पॉईंट आहे, सगळं चेक केलं जाईल. म्हणजे हानिकारक वस्तू या ठिकाणी सगळ्या चेक केल्या जातात, आपल्याकडे ठेवायच्या नाही. बॅग वरती घेऊन जाऊ शकतो ट्रेक करताना आणि सोबत दांडा हा तर पाहिजे. माँ शेरावाली सच्चे दरबार की. बाणगंगा चेकपोस्ट क्रॉस करून आता आम्ही आमच्या मेन ट्रेकला सुरुवात करतोय हळूहळू. तब्बल 12 किलोमीटरचा ट्रेक आहे या बाणगंगा चेकपोस्टवरून थेट मातेच्या दर्शनासाठी. नाही म्हटलं तरी कमीत कमी 6 ते 7 तास लागणारच. बघूया, सकाळी 6:35 आम्ही केली त्या ट्रॅकला सुरुवात. आता पुढे शेवटपर्यंत किती वाजता पोहोचतोय ते बघूया. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी तब्बल 12 ते 13 किलोमीटर हा ट्रेक करावा लागतो. नॉनस्टॉप गेलात तर 3 ते 4 तास नक्कीच लागतात, पण हळूहळू थांबत गेलो तर 8 ते 9 तास हमखास लागतील. आम्ही कुटुंबातील 12 जण बाणगंगा चेकपोस्ट या ठिकाणी पोहोचलो. कारण मातेच्या दर्शनासाठी जाणारा हा मुख्य जुना मार्ग, कारण येथूनच घोडेस्वारी, पिठ्ठू, पालखी या सर्वांची उत्तम सोय मिळेल. मंडळी, आम्ही टूर घेऊन गेलो 45 लोकांची, पण प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार सोयीनुसार मातेच्या दर्शनासाठी निघाले. बाणगंगा इथे सर्व काही तपासत आम्ही आता मुख्य ट्रेकला लागलो. या दरम्यान प्राचीन बाणगंगा मंदिर, चरण मंदिर, पुढे 6 किलोमीटर प्रवास केल्यावर अर्धकुवारी मंदिर हे लागते. आम्ही सर्वजण एका साईडने हळूहळू 12 किलोमीटरच्या ट्रेकला सुरुवात केली. बाणगंगावरून निघत प्राचीन बाणगंगा मंदिराचे दर्शन झाले. पहिल्या 6 किलोमीटर पर्यंत चहा नाश्त्याची उत्तम सोय या ठिकाणी आरामात मिळते. ट्रेक करण्यासाठी जास्त पायऱ्या तर नाही, पण या रोड ब्लॉकचा फायदा पुरेपूर झाला. चला तर मंडळी, हळूहळू आम्ही या 12 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करतो थेट भवन पर्यंत. पण तुम्हाला सर्वांना कमेंट करून सांगत जायचे आहे, माँ शेरावाली सच्चे दरबार की जय. जय वैष्णोदेवी माता. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ह्रीं ह्रीं सरस्वते नमः। माँ शेरावाली सच्चे दरबार की जय. जम्मू काश्मीर मधील त्रिकुट पर्वतावर तब्बल 5200 फूट उंचीवर माता वैष्णोदेवी हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. देवी दुर्गेच्या रूपात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 पिंडीच्या स्वरूपात भक्तांना दर्शन देते. जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात अधिक मास, त्यात शनिवार रविवार भक्तांची गर्दी भरपूरच झाली. अवघ्या 4.5 तासांमध्ये आम्ही सर्वजण 6 किलोमीटर टप्पा पार करत अर्धकुमारी या ठिकाणी पोहोचलो आणि तिथून 5.5 किलोमीटर गाठण्यासाठी राहिले मेन भवन. मेन अर्धकुमारी नाकापर्यंत पोहोचलो असून भवनला जाण्यासाठी हिमकोटी मार्गे 5.5 किलोमीटर अंतर आणि काटी मथा आणि हाती मठा मार्गे 6.5 किलोमीटर. हा रोड जातो थेट अर्धकुमारी मंदिर दिशेने आणि हा वाला थेट भवन दिशेने. आम्ही ठरलं म्हटलं पहिलं आधी तिकडे जाऊ भवन दिशेने आणि मग येता येता अर्धकुमारी करू. अर्धकुमारी पासून बाहेरले ट्रॅक पॉइंट म्हणजे हिमकोटी मार्गे घोडे येण्यास सक्त मनाई आहे, पण येथून ऑनलाईन बुक केलेल्या बॅटरी कार उपलब्ध असतात. चहा, नाश्ता, थंडा, पाणी बॉटल हे आम्ही खात पीत सर्वजण दुपारी 4:30ला फायनली माता वैष्णोदेवीच्या मुख्य भवनपर्यंत पोहोचलो आणि तब्बल 15 ते 20 मिनिटात माता वैष्णोदेवीच्या गुहेत जाऊन रमणीय मनसोक्त दर्शन झाले. माता वैष्णोदेवीचे दर्शन करून प्रभू रामलल्लाचे दर्शन केले. वेळेला महत्व दिले पाहिजे म्हणून भैरवबाबाला खालून नमस्कार केला आणि परतीचा प्रवास कटरा दिशेने सुरुवात केली. ठीक सायंकाळी 6:30ला. मंडळी, वैष्णोदेवीच्या दर्शन ट्रेकला आम्ही सकाळी 6:30ला सुरुवात केली आणि परतीचा प्रवास हॉटेलला रात्री 12:30 वाजता पूर्ण झाला. एकंदरीत आम्हा सर्वांना म्हणजे टूर मधील प्रत्येकाला 12 ते 13 तासांचा कालावधी हा दर्शनासाठी येऊन जाऊन लागला. दिनांक 7 जून रविवार या संपूर्ण दिवशी सर्वांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. रात्री 12:30-1 पर्यंत लोकांनी परतीचा प्रवास हॉटेल दिशेने गाठला. सर्वजण आल्यानंतर मालक मिथुन परब आणि मी शांतपणे झोप घेतली. दिनांक 8 जून सोमवार या दिवशी आम्हाला जायचे आहे कटरापासून 80 किलोमीटर पुढे शिवखोडीला. पण आता मात्र आराम केला पाहिजे. शिवखोडी, अमृतसर हा संपूर्ण 3 दिवसाचा प्रवास अनुभवूया पुढील एपिसोड भाग 2 मध्ये. वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर हा एपिसोड 1 तुम्ही पाहिला. कशा प्रकारे मुंबई ते अमृतसर रेल्वेने प्रवास केला, गोल्डन टेम्पल आणि तिथून मग आपण गेलो कटरासाठी बसने. कटराला मस्तपैकी स्टे केला हॉटेल न्यू श्रद्धा येथे आणि रविवारी 7 जूनला घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन. दिनांक 8 जून, 9 जून, 10 जून या 3 दिवशी प्रवास केला शिवखोडी आणि तिथून परतीचा प्रवास अमृतसर दिशेने आपली अटारी वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पल, जलियांवाला बाग या ठिकाणी भेट द्यायला. बॅक टू बॅक स्टोरी लावतो आहे आपल्या शिवखोडीच्या, वैष्णोदेवीच्या आणि या दरम्यान बऱ्याच जणांच्या DM इन्क्वायरी येतात की आम्हाला सुद्धा 10,500 रुपयांमध्ये संपूर्ण हा वैष्णोदेवी प्रवास करायचा आहे. तर मंडळी सांगू इच्छितो की ह्या महिन्यात भाविकांची इतकी तुडुंब गर्दी झाली आहे, प्रत्यक्षात देवस्थानाने दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. आता ते कधीपर्यंत आहे नो आयडिया. आणि आता पाऊस पुढे कंटिन्यू सुरू राहील. त्या ठिकाणी पाऊस पडला की सगळं एकदम वाहून घेऊन जातो. त्यामुळे आता रिस्की आहे आणि मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या देखील आता संपत आल्या आहेत. त्या अनुषंगाने दुसरी वैष्णोदेवी ट्रिप आयोजित केली जाईल. ती डायरेक्ट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला. ज्यांना माझ्यासोबत दुसरी ट्रिप करायची आहे पण ती वैष्णोदेवी नसून असणार राजस्थान, जयपूर, जैसलमेर आणि जोधपूर या 3 ठिकाणी असणाऱ्या प्रसिद्ध स्थळांना आपण भेट देऊ आणि संपूर्ण आठवड्याभरात आपण राजस्थान ट्रिप एन्जॉय करू. मुंबईवरून आपला प्रवास होईल थेट जयपूर दिशेने. जयपूरचे आपण बिर्ला टेम्पलला भेट देऊ. पुढे हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, पुढे जैसलमेरला आमेर फोर्ट, जल महाल आणि अशा प्रकारे जैसलमेरचे देखील आपण काही ठिकाणी भेट देणार. जसे की वाळवंटी सफारी, ज्यात कॅमल राईड आणि जोधपूर दिशेने आपण गोल्डन किल्ला, घंटाघर अशा प्रसिद्ध स्थळांना भेट देणार. त्यासोबत मेहरंगड फोर्ट
जसवंतडा, उमेद भवन इत्यादी काही. राजस्थान ट्रिप निघणार आहे ऑगस्टच्या 15 तारखेला. टोटल पॅकेज असणार आहे 16,500 रुपये प्रति व्यक्ती, ज्यात तुमचं स्लीपर क्लासचं ट्रेन तिकीट, तिकडे साईट सीइंग फिरण्यासाठी एसी बस, जैसलमेर या ठिकाणी आपण वाळवंटी प्रदेशात राहणार, सोबत आपला 1 नाईट टेंट स्टे, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, कॅमल राईड आणि त्यासोबत राहण्याची खाण्याची तर उत्तम सुविधा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण अगदी अनलिमिटेड आपल्याला या राजस्थान ट्रिप मधून मिळेल. ज्यांनी वैष्णोदेवी प्रवासातून जो अनुभव घेतला आहे सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे राहण्याची सोय केली होती आणि जेवणाची सोय. त्याच प्रकारे अजून नेक्स्ट लेवलची सोय सुविधा मिळेल या राजस्थान ट्रिप मधून. टोटल पॅकेज किती? 16,500 रुपये. आणि ज्यांना एसी 3 टियर एसीने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी पॅकेज आहे फक्त आणि फक्त 18,400 रुपये. टोटल प्रवासी कॅपॅसिटी आहे 45. त्यापैकी 20 ते 22 जणांची बुकिंग डन. ज्यांना तुमच्या लाडक्या भूषण गावडे सोबत प्रवास करायचा आहे, व्हिडिओ करायची आहे आणि ऍज अ टूर मॅनेजर म्हणून मी तुम्हाला लीड करणार सोबत या राजस्थान ट्रिप मध्ये मी तर असणार आहे, पण तुम्ही सुद्धा नक्की जॉईन व्हा आमच्या लाडक्या परबांच्या लेट्स गो टूर यांनी आयोजित केलेल्या राजस्थान ट्रिप 2026 मध्ये. कधी आहे? दिनांक 15 ऑगस्ट. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेला नंबर नक्की संपर्क करा आणि नक्की आमच्यासोबत फुल्ली राजस्थान ट्रिप एन्जॉय करा. आता 2-3 दिवसांनी भेटूया वैष्णोदेवी शिवकुडी अमृतसर भाग 2 मध्ये. आणि या प्रवासात आणि त्या व्हिडिओ मध्ये लोकांचे रिव्ह्यू देखील असणार आहेत. तर जे काय असतील तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि 10,500च्या पॅकेजचा हा संपूर्ण माहिती तुमच्या कुटुंबापर्यंत, तुमच्या मित्रमंत्रींपर्यंत आवर्जून व्हिडिओ शेअर करा. आणि हो, भाग 2 पाहायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा माझ्यासोबत एकत्र बोला. जय माता दी.